नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जात असताना VSR कंपनीने मोठा हलगर्जीपणा केला। आमदार रोहित पवारांनी आपल्या तिसऱ्या पत्रकार बैठकीत केला खळबळजनक दावा। काँक्रीट रस्ता आणि गटारीच्या कामासाठी उद्यापासून परीख पूल रस्ता 45 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद। येत्या 27 मार्चला असलेल्या जागतिक रंगभूमी दिनापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृह रंगकर्मींना खुलं करून देणार, महापौरांचं आश्वासन। करवीर तालुक्यातील मोरेवाडीत झाली घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह 10 लाखांचा मुद्देमाल लंपास। आणि राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाचा प्रॅक्टिस क्लबवर विजय, उद्यापासून होणार उपांत्य फेरीतल्या सामन्यांना सुरुवात। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या निष्पक्ष चौकशीसाठी आमदार रोहित पवार आग्रही आहेत। आज तिसरी पत्रकार बैठक घेत त्यांनी या अपघाताच्या अनुषंगानं DGCAनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातील त्रुटींवर बोट ठेवलंय। आजच्या पत्रकार बैठकीत आमदार रोहित पवारांनी काही खळबळजनक दावे केलेत। यामध्ये अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली असल्याची शक्यता पडताळावी अशी मागणी करतानाच आमदार रोहित पवारांनी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला जात असताना VSR कंपनीनं मोठा हलगर्जीपणा केला असल्याचंही यावेळी सांगितलं। 28 जानेवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी अपघातग्रस्त विमान ज्या VSR कंपनीचं होतं त्या कंपनीच्या कारभाराबद्दल, अपघातग्रस्त विमानाबद्दल तसंच आता या अपघाताचा तपास करणाऱ्या DGCAसह अन्य यंत्रणांबद्दल सातत्यानं प्रश्न उपस्थित केलेत। आज त्यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार बैठकीत त्यांनी AIBच्या अहवालातील बारामती जिल्हा असा उल्लेख, विमान झाडांना धडकल्याचा उल्लेख यावर आक्षेप घेतलेत। अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाल्याची चर्चा असून त्या दृष्टीनं सुद्धा तपास व्हावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। AIBच्या अहवालातून अपघातावेळी दृश्यमानता कमी होती असं स्पष्ट होत असल्यानं मुंबई ATCनं विमान उड्डाणाला आणि पुणे ATCनं विमानाला पुढे जाऊ देण्याची परवानगी कशी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दावोसला जात असताना VSR कंपनीच्या विमानानं इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्राची परवानगी नसताना त्या देशांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यामुळं कसा बाका प्रसंग ओढवला होता हे सांगत VSR कंपनीच्या हलगर्जीपणाच्या एका गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधलंय। जेली एकनाथ शिंदे साहेब स्वतः दावोसला गेले होते। हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं। कुठलंही विमान VIP ला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो। फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललो, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETCला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का। आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का। आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं। आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे। आलेलं आहे, कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकली सुद्धा हेच केलं। मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं। मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSRला हाताशी धरून, नाहीतर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाहीतर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का?
असाही प्रश्न आम्हाला होऊ शकतो. याबद्दलची माहिती ही DGCL काय प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे साहेब याबाबतीत स्पष्टपणे सांगू शकतात, पण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परत ते विमान बहारेनला आणलं गेलं आणि बहारेनला आल्यानंतर सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं. म्हणून आम्ही सांगतोय VSR या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कधी काय होईल, कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा हे घडलं असं आम्हाला कळलंय. एकनाथ शिंदे साहेब नाहीतर इतर काही जे काही कुणी अधिकारी असतील ते स्पष्टपणे तिथं सांगू शकतील. इराक आणि इराणमध्ये वॉर आहे, त्याकडनं आपल्याला काही डेटा मिळू शकत नाही. बहारेनकडनं मिळाला तर आपल्याला ते कळू शकतं. आणि त्याच्याच बरोबर VSR व्हेंचर हे 6 महिन्यासाठी हे UAE मध्ये बँड होतं. का? जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये लोक जिथं कुठं अडकली होती, प्रायव्हेट जेट हे एक व्यक्ती नाही ते एक कंपनी बुक करतं. त्यात तुम्हाला सीट विकता येत नाही, त्याला कमर्शियल लायसन्स लागतं. पण VSR हे पैसे कमवच्या नादामध्ये पेशंटकडनं सुद्धा भरमसाठ पैसा घेत होतं आणि त्यासाठी UAE मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी बॅन केलं होतं. हा एक फार मोठा विषय आहे. VIP ते सुद्धा महाराष्ट्राचे VIP मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या बाबतीत सुद्धा VSRली असंच हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून काय अशा गोष्टी केल्या असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. VSRचे मालक VK सिंग यांनी आपल्या एका सहकाऱ्याशी संवाद साधताना आपलं कुणी काही बिघडवू शकत नाही असं सांगितल्याचा फोन कॉल आमदार रोहित पवारांनी पत्रकार बैठकीत ऐकवला. आता ह्याच्यात आम्हाला VK सिंगचा त्याच्यामध्ये फोन आला होता. आम्ही ह्यांचा जो हँडलर आहे, याचं नाव काय, दीपक बोरकर नंबर आहे, कोणाला चेक करायचा असेल तर त्याला काल 10:14 आम्ही तिथं फोन केला होता आणि लगेचच 10:46 VK सिंगचा आमच्या त्या माणसाला फोन आला. त्याला असं वाटलं की तो कुठला ते पत्रकार आहे का आणि काय, आणि बरंच काय 2 मिनटं तो बोलत होता. त्यातले काही छोटे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तो बोलत असताना त्यांनी सांगितलं AIB ने मुझे क्लिअरन्स दिया है, म्हणजे रिपोर्ट जो आला म्हणजे त्याचं मत आहे की AIB ने मला क्लिअरन्स दिलेला आहे, तर तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्याचबरोबर नीचे से ऊपर तक हमारी पोहोच आहे असं VK सिंग आम्हाला सांगतोय, म्हणजे आमच्या माणसाला सांगतोय. नीचे से ऊपर तक, आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत का हा मोठा प्रश्न आहे. नीचे से म्हणजे कुठून हे आपल्याला बघावं लागेल. कोई भी कुछ भी बिघाड नहीं सकता, म्हणजे आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला आहे, अजितदादा त्याच्यामध्ये वारलेले आहेत, ते आपल्यात नाही आहेत. आणि मग अजित काका तिथं नसताना, अजितदादा आपले तिथं नसताना त्यांचा ॲक्सिडेंट तिथं झाला आणि हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही. त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है. म्हणजे VSRचे विमानं अजून सुद्धा उडत आहेत, सरकार ते विमान त्या ठिकाणी वापरते. काही प्रमाणात महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSRचं विमान वापरतायत, तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं VK सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे. मग मला नाही, माझ्याशी नाही बोलला, तो माझ्या लोकांशी बोलला. हे झालं, हे सगळे पुरावेत. आता मी होम मंत्रालयाला म्हणतो, तुमच्याकडे जर WhatsApp हॅकिंग नाही WhatsApp रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा. काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका. VK सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता WhatsApp पासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा. आणि 28 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा. महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. या अपघातातील मृत पिंकी माळी यांच्या नातेवाईकांशी बोलताना VSRच्या वकिलानं पायलटनं विमान ठोकलं, त्याला काय करणार असं असंवेदनशील वक्तव्य केल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलं. आपला टेक ऑफ सुद्धा करता येत नाही, हा DGCAचा स्वतःचा रूल आहे. आता ह्याच्यामध्ये एक जे माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन, तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला. त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत, वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है. अगर वो पूना चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो
ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्सवाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टनने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो व्ही.के. सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार ज्या VSR कंपनीबद्दल प्रश्न उपस्थित करतायत त्याच कंपनीच्या विमानानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच मुख्यमंत्री, 3 मंत्री आणि 2 आमदारांनी प्रवास केल्याचं सांगत आमदार रोहित पवारांनी सुरक्षेचा विचार करून राज्यातल्या VIPनं या कंपनीच्या विमानांचा वापर करू नये अशी मागणी केली आहे. आता हे दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर मी विनंती करतोय CM साहेबांना करतोय, आता DCM सुनीता काकींना सुद्धा मी विनंती करतोय, नका वापरू VSR. हे असं वापरल्यानंतर आम्हालाच लोक आता ते V.के. सिंग सारखे जे VSRचे मालक आहेत प्रश्न करतायत की ज्यांचे ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक विमानात ट्रॅव्हल करतायत आणि मग रोहित पवारलाच काय पडलंय हा प्रश्न निर्माण होतो. पण रोहित पवारला काय पडलंय याच्यापेक्षा आपापल्या सेफ्टीचा विचार करा. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत काय झालं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. इथं सुद्धा काय विमान सगळेच म्हणजे 5 लेअर जेट विमान हे मेंटेन केले जात नाहीत. बाकीचे काय तो खूप चांगलं मेंटेन करत असेल असं जर कोणाला वाटत असेल तर कृपा करून मला महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना सांगायचं आहे की असं नका ट्रॅव्हल करू. खरंच उद्या जाऊन कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये, महाराष्ट्राचं अजून मोठं नुकसान होऊ नये एवढीच आमची इच्छा त्याच्यामध्ये आहे. आणि कदाचित भुसे साहेब आहेत काय, आता भुसे साहेबांचा पक्ष काही दिवसांपूर्वी म्हणतो VSRमध्ये आमचे नेते तिथं जाणार नाहीत आणि भुसे साहेब तिथे ट्रॅव्हल करतात. मग एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं भुसे साहेब ऐकत नसतील, पण हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. फक्त काळजी घ्या एवढंच आम्हाला ह्याच्यातून म्हणायचं आहे. आणि हे सगळे ट्रॅव्हल करतात म्हणून आम्ही शांत बसलं पाहिजे आणि आम्ही शांत बसणार आणि मीडिया शांत बसेल आणि महाराष्ट्राची जनता शांत बसेल दादांना न्याय द्यायच्या बाबतीत. तर कृपा करून कोणाच्या मनात शंका असू नये. पुढे आजच्या पत्रकार बैठकीत आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीमध्ये ज्या लोकांची गुंतवणूक आहे त्याची माहिती घेता तसंच या कंपनीचे अधिकारी आणि DGCA यांचे लागेबांधे बघता या अपघाताची निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता कमी असल्यामुळं या प्रकरणी VSR तसंच ॲरो विरुद्ध FRI नोंद होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी संसदेच्या अधिवेशन काळात दिल्लीत जाऊन लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींसह विविध नेत्यांची भेट घेणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. जाऊ शकतं याच्यात पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत जाऊन म्हणजे एकतर आमचे खासदार आहेत ते तर मुद्दा घेतीलच. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे साहेबांना मी भेटलो. 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे आणि बरेच इतर कार्यक्रम काही नेत्यांचे असल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांची वेळ मागितली, ती आजची आम्हाला मिळेल. एकनाथ शिंदे साहेबांची मागितली, ती आजची त्या ठिकाणी मिळेल. CM साहेबांना मी भेटलेलो आहे आणि मग दिल्लीत जाऊन तिथे असणारे जे कोणी इंडिया आघाडीचे सर्व नेते आहेत, खास करून राहुल गांधीजी यांची वेळ आम्ही मागितलेली आहे. पुढचे 4 दिवस दिल्लीत जाऊन तिथं बसून ज्या ज्या लोकांना भेटता येईल आणि अधिवेशनामध्ये इन्व्हेस्टिगेशन 12 रूल 12च्या अंतर्गत दादांच्या केसचं सुद्धा आणि अहमदाबादच्या केसचं सुद्धा व्हावं अशी मागणी तिथं आम्ही करणार आहेत. आणि आमच्याकडची जी कुठली माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी आम्ही. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हे TDPचे आहेत. TDP आणि VSR यांचे संबंध पाहता त्यांच्याच नेतृत्वाखाली या अपघाताची पारदर्शी चौकशी कशी होईल असा सवाल उपस्थित केला आहे. कॉन्क्रीट रस्ता आणि गटारीच्या कामासाठी परीख पूल रस्ता उद्यापासून पुढील 45 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक विभागाला सहकार्य करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील परीख पुलाजवळ कॉन्क्रीट रस्ता आणि गटारीचं काम हाती घेण्यात येते. हे काम सुमारे 45 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहणार आहे. या कामासाठी उद्या गुरुवारपासून मध्यवर्ती बसस्थानक, परीख पूल ते टाकाळा हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. तसंच कामाच्या टप्प्यानुसार मध्यवर्ती बसस्थानक, RL ज्वेलर्स ते परीख पूल मार्गे राजारामपुरीकडे जाणारी वाहतूकही आवश्यकतेनुसार बंद केली जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलं आहे. बाबूबाई परीख पुलाचे एका बाजूचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सध्या पूर्ण झालेलं आहे. तर दिनांक 5 मार्च 2026 पासून त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू होणार आहे.
तर यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी वाहतुकीसंदर्भात निर्देश किंवा जाहीरनामा काढलेला आहे. तर यामध्ये आता पूर्वी जे CBSकडून राजारामपुरीकडे जाणारा जो बाजू होती ती आता बंद करण्यात येणार आहे. आता ते राजारामपुरीकडून परीख पूल मार्गे CBSकडे येता येणार आहे. तर याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची आहे. जे परीख पुलाची खालची बाजू आहे त्यामध्ये एक बाजू आता पूर्वी जी चालू होती ती आता बंद होणार आहे आणि जी बंद होती ती आता चालू होणार आहे. फक्त CBSकडून राजारामपुरीला जाताना इकडं गोकुळ हॉटेल मार्गे जावं लागेल किंवा इकडून जे ताराणी सिग्नल ते कोयास्को चौक या मार्गे जावे लागेल. तर सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यायची आहे. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी तसंच पादचारी आणि वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहनही शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन मोहिमेला मोठं यश आलं असून चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट अरण्यात एका नवीन नर वाघाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद होणाऱ्या या पाहुण्याला STR-T9 असं सांकेतिक नाव देण्यात आलं असून स्थानिक गाईड्सनी त्याचं नामकरण शिलेदार असं केलंय. या नवीन नोंदीमुळं सह्याद्रीतील वाघांची संख्या आता 7वर पोहोचली असून व्याघ्रप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून एका नवीन वाघाचा वावर दिसून येत होता. त्याचे विविध कोन आणि हालचाली टिपणारी छायाचित्र आणि चित्रीकरण वनविभागाच्या हाती लागलेत. या पुराव्यांच्या तांत्रिक विश्लेषणानंतर हा वाघ या परिसरातील 7वा वाघ असल्याचं स्पष्ट झालंय. सध्या या व्याघ्र प्रकल्पात एक रंजक स्थिती निर्माण झाली आहे. प्रकल्पातील तारा या वाघिणीच्या क्षेत्रात सध्या नवीन आलेल्या शिलेदारसह सेनापती आणि सुभेदार या 3 नर वाघांचा वावर आहे. शिलेदार सध्या ताराच्या मागावर असून तिच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. निसर्गाच्या या चक्रात आता तारा कोणत्या नराची निवड करते याकडे वन्यजीव अभ्यासकांचं लक्ष असून त्यांचं कुतूहल वाढलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या प्रकल्पात एका सक्षम नर वाघाची भर पडली आहे. एकाच वाघिणीच्या क्षेत्रात 3 नरांचा वावर असणं हे या जंगलातील भक्ष्याची उपलब्धता आणि उत्तम अधिवासाचं लक्षण आहे. त्याच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली. STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे. हा नवा वाघ म्हणजे सह्याद्रीच्या समृद्ध जैवविविधतेचं प्रतीक आहे. राधानगरी, तिलारी आणि दोडामार्ग हे कॉरिडॉर वाघांच्या प्रजननासाठी आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लाईफलाईन ठरत आहेत. या कॉरिडॉरमुळेच वाघांचं स्थलांतर सुलभ होत असून सह्याद्रीचं जंगल पुन्हा एकदा व्याघ्रसंपन्न होत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला दक्षिण महाराष्ट्रातील इतर जंगलांशी जोडले जाणारे कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवाचा ठेवा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आज महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली. येत्या 27 मार्चला असलेल्या जागतिक रंगभूमी दिनापूर्वीच नाट्यगृह रंगकर्मींना खुलं करून देण्याची ग्वाही महापौरांनी केली आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9:30च्या सुमाराला लागलेल्या भीषण आगीत कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेलं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग मैदान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. नाट्यगृहातील व्यासपीठ, खुर्च्या आणि विद्युत यंत्रणाही आगीत नष्ट झाल्या. या घटनेला जवळपास 1.5 वर्ष उलटून गेलं असून नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही. याबाबत रंगकर्मी आणि सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या 27 मार्चला असलेल्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगकर्मी या ठिकाणी प्रयोग सादर करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी नाट्यगृह लवकरात लवकर खुलं करून देण्याची मागणी करण्यात येते. दरम्यान आज महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी प्रत्यक्ष नाट्यगृहस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी 27 मार्चपूर्वी नाट्यगृह खुलं करण्याची ग्वाही दिली.
अतिशय दुःखद घटना होऊन गेली की जे कोल्हापूर शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव नाट्यगृह आणि खूप साऱ्या लोकांची नाळ याच्याशी पूर्वीपासून जोडलेली आहे. त्यामुळं खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. परंतु ज्या गतीने तुम्ही म्हणता तर त्या गतीने मी थोडासा आढावा घेतलेला आहे. तर काम पहिल्या टप्प्यातलं चांगलं उत्तमरित्या कंप्लीट झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्पा जो आहे त्याच्या निधीसाठी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी मी स्वतः आणि आयुक्त मॅडमसुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या 27 मार्चला आपण हे सगळं काम कंप्लीट करण्याचा मानस करत आहोत आणि त्या अनुषंगाने कंप्लिशनसुद्धा होईल. दरम्यान नाट्यगृहाच्या आतील काम सध्या वेगानं सुरू असलं तरी 27 मार्चपर्यंत सर्व कामं पूर्ण होणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करून घेण्यासाठी महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची कसोटी लागणार आहे. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, ठेकेदार प्रतिनिधी, अधिकारी आणि रंगकर्मी उपस्थित होते. अर्जित रजा रोखीकरण बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागं घ्या अशी मागणी शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. अर्जित रजा रोखीकरण बंद निर्णयाच्या निषेधार्थ आज शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत संताप व्यक्त केलाय. येत्या 23 मार्चला मुंबईतील तंत्र शिक्षण संचालनालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काची अर्जित रजा रोखीकरण वित्त विभागानं बंद केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण विभागात याविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय. या निर्णयाविरोधात संपूर्ण राज्यभर शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या वतीनं काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं. यामध्ये विविध शिक्षक संघटनांचा सहभाग होता. कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनच्या शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळी मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत याचा विरोध केला. यावेळी त्यांनी काळ्या फिती लावून काम केलंय. या निर्णयाविरोधात 23 मार्चला मुंबईतील तंत्रशिक्षण संचालनालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही शासनानं दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण विभागाचं कामकाज ठप्प करून व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा समितीनं दिलाय. या आंदोलनात प्राध्यापक श्रीकांत नाईक, विजय माणगावकर, पांडुरंग तरंगे, पियुष मालपुरे, दिलीप शिंदे, परशुराम चव्हाण, रेखा सेरवदे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कोल्हापूर शहरासह 42 गावांसाठी कार्यरत असलेल्या नागरी विकास प्राधिकरण कार्यालयाचं कामकाज गेल्या 15 दिवसांपासून अघोषितरित्या बंद असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. कामकाज का बंद आहे याबाबत प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. कोल्हापूर शहर आणि परिसरातील 42 गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण कार्यालयातील कामकाज गेल्या 15 दिवसांपासून ठप्प असल्याची माहिती समोर येते. कामकाज बंद असल्यामुळं बांधकाम परवानग्या, विकास आराखड्याशी संबंधित प्रस्ताव, नकाशा मंजुरी, झोन बदल आणि इतर प्रशासकीय कामं रखडली आहेत. त्यामुळं बांधकाम व्यावसायिक, ग्रामस्थ तसंच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय. कार्यालयीन स्तरावर नेमक्या कोणत्या कारणांमुळे कामकाज बंद आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान पालकमंत्र्यांनी बैठकीत तोंडी आदेश देऊन कामकाज बंद करण्यास सांगितल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याबाबतही अधिकृत पुष्टी झालेली नाही. कोल्हापूर नागरी क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून खुलासा देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली आहे. त्यांच्या अधिपत्याखालील इतर अधिकाऱ्यांकडूनही कोणताही स्पष्ट खुलासा मिळत नाही. पालकमंत्र्यांचं याकडे दुर्लक्ष आहे की त्यांच्या निर्देशानुसारच कामकाज बंद आहे. याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि तातडीनं कामकाज सुरू करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय. इचलकरंजीत दि गुड्स ट्रान्सपोर्ट वेअरहाऊस आणि लॉरी असोसिएशनच्या वतीनं वाहतूक आणि ई चलन संदर्भातील प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हॉर्न बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी कार्यालयास देण्यात आलं.
महाराष्ट्रातील वाहन चालकांवर वाढत चाललेला दंडाचा बोजा, प्रलंबित ई-चलन प्रकरणं तसंच नव्यानं लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे निर्माण झालेल्या अडचणी याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीत दी गुड्स ट्रान्सपोर्ट वेअरहाऊस अँड लॉरी असोसिएशनच्या वतीनं हॉर्न बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी ई-चलन प्रणालीतील त्रुटींमुळे वाहन चालकांवर अन्यायकारक दंड आकारणं बंद करावं, वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर होणारी वसुली तात्काळ बंद करावी, वाहतूक नियंत्रण आणि शिस्त राखण्यावर भर द्यावा, न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत आवश्यक ती NOC देण्यात यावी, कालबाह्य झालेली ई-चलन प्रकरणं रद्द करावीत, तसंच वाहन मालकाऐवजी चालकाच्या परवान्यावरच दंडाची नोंद करण्याची प्रणाली कार्यान्वित करावी, यासह अन्य मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात. मागण्यांचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं. संबंधित विषयांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिलाय. महाराष्ट्रामध्ये सर्व ट्रान्सपोर्ट म्हणजे रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस, ट्रेलर या सर्वांनी मिळून जाचक जे ई-चलन आहे, चुकीच्या पद्धतीने ई-चलन केलेलं ट्रक मालकावर, बस मालकावर अन्याय झालेला आहे. गाडीच्या किमतीपेक्षा जास्ती दंड अननेसेसरी मारलेला आहे. तो दंड माफ झाल्याशिवाय कुठलाही वाहनधारक यातून माघारी घेणार नाही. आज हे 4 वाजता बरोबर हॉर्न वाजून निषेध केलेला आहे. उद्या आझाद मैदानमध्ये संपूर्ण दिवसभर धरणे आंदोलन आहे. त्याच्यानंतर 6 तारखेपर्यंत जर यांनी तोडगा नाही काढला तर 7 तारखेनंतर पूर्ण स्ट्राईक होणार आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन आमदार, खासदार व या प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्रताप सरनाईक साहेब यांनी यामध्ये लक्ष काढून तोडगा काढावा. शेतीपाठोपाठ आमचा हा व्यवसाय अवघड बनत चाललेला आहे, तरी त्याला कुठेतरी चालना देऊन आम्हाला काहीतरी पोटपाणी आमचं चालावं असं शासनानं व सरकारनं मिळून हा निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. यावेळी असोसिएशनचे जितेंद्र जानवेकर, भरतसिंग चौधरी, प्रदीप गुंडे, रामचंद्र खरात, विठ्ठल काकनके, इसाक आवळे तसंच ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशी दुर्वे, इचलकरंजी टेम्पो मालवाहतूक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. धावत्या मोटारीच्या बॉनेटवर गव्यानं उडी मारल्यानं मोटारीच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाल्याची घटना खिंडी वरवडे ते अकनूर मार्गावरील खिंडीचा माळ परिसरात घडली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथले बांधकाम व्यावसायिक स्वप्नील शिवाजी भांदिगरे हे आपल्या भावासोबत गुणाळ इथून जेवण करून परत येत होते. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या उंच बांधावरून अचानक गव्यानं त्यांच्या स्विफ्ट कारच्या बोनेटवर उडी मारली. गव्याचं धूळ थेट कारवर कोसळल्यानं कारचं बोनेट पूर्णपणे चेपलं. पुढील काचही फुटली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे क्षणभर भीतीनं गाळण उडाली. मात्र सुदैवानं दोघेही सुरक्षित राहिले. विशेष म्हणजे अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच त्यांनी ही नवी कार खरेदी केली होती. घटनेची माहिती मिळताच वन विभागानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी चक्रेश्वरवाडीचे सरपंच सदाशिव भांदिगरे यांनी प्रादेशिक वन विभागाकडे केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या मार्गावर वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि नागरिकांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनत चाललाय. प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. S-न्यूजसाठी नामदेव कुसाळे. केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं लवकरच जनगणनेचा कार्यक्रम 2 टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी हे काम निर्धारित वेळेत आणि अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावं असं आवाहन जनगणना सहाय्यक निर्देशक वीरेंद्र दीक्षित यांनी केलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात आयोजित विशेष प्रशिक्षणावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं 4 ते 6 मार्च या कालावधीत जनगणनेसाठी नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांचं 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण घेण्यात आलंय. या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी जनगणनेचं काम संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत आणि अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावं असं आवाहन केलं.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम हा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027मध्ये राबवण्यात येणार आहे. जनगणनेच्या कामी पारदर्शकता राबवावी, माहिती संकलन करताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये, तसंच जनगणनेबाबतीत संबंधितांनी चुकीची माहिती दिल्यास जनगणना 11 अधिनियमांतर्गत दंडाची तरतूद असल्याची माहिती दीक्षित यांनी यावेळी दिली. नगरपालिका क्षेत्रातील स्लम एरियाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक तपासावी, त्याचबरोबर जनगणनेच्या अनुषंगानं चेकलिस्टनुसार कार्यवाही करावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा जनगणना अधिकारी परितोष कंकाळ, कोल्हापूर जिल्हा जनगणना समन्वयक मयूर पवार, करमणूक कर अधिकारी श्रीमती पाटील आदी उपस्थित होते. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या विचारातून नंदादीप आय हॉस्पिटलनं सुरू केलेला वुमेन्स मंथ हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महापौर रूपाराणी निकम यांनी काढलेत. नंदादीपच्या वतीनं आयोजित वुमेन्स मंथ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कोल्हापुरातील नंदादीप आय हॉस्पिटलच्या वतीनं येत्या 8 मार्च या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासह नेत्र तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी वुमेन्स मंथ हा उपक्रम राबवण्यात येतोय. महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते तसंच उद्योजिका सीमा शहा आणि नगरसेविका नेहा तेंडुलकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी मी आणि माझं या स्वार्थी विचारांच्या पलीकडे जाऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या विचारातून नंदादीप नेत्रालयानं महिलांसाठी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढले. या उपक्रमासारख्याच कोल्हापूर शहरवासियांसाठीच्या नंदादीपच्या संकल्पनांना आपण प्रोत्साहन देऊ अशी ग्वाही देत नंदादीपनं शहर विकासाच्या आपल्या संकल्पनांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलं. यावेळी उद्योजिका सीमा शाह यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी डॉक्टर रुचा पाटील यांनी महिलांच्या नेत्र आरोग्याशी संबंधित सामान्य समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केलं. दरम्यान हॉस्पिटलचे व्यवस्थापक रवींद्र मोहिते यांनी महिला दिनानिमित्त राबवण्यात येणाऱ्या नेत्र तपासणी शिबिराची तसंच विविध सवलती आणि उपक्रमांची माहिती दिली. यावेळी नगरसेविका माधुरी भटकर, जहिदा नियाज खान, नंदादीपचे डॉक्टर प्रसन्ना आराध्ये, डॉक्टर नम्रता मट्टा, डॉक्टर आकाश राऊत, डॉक्टर रुचा पाटील, डॉक्टर भारत पाटील, नेहा खरात, शोभना परब आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याविषयक जाणीवा दृढ करण्यासाठी नंदादीप आय हॉस्पिटल सातत्यानं प्रयत्नशील असून नंदादीपच्या वुमेन्स मंथमधील सवलतींचा तसंच उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी नंदादीप आय हॉस्पिटलशी संपर्क साधावा, असं आवाहन हॉस्पिटल व्यवस्थापनानं केलंय. जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपासून सुरू असलेलं महारेशीम अभियान 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी करून रेशीम शेतीच्या माध्यमातून वेगळं विश्व स्वीकारावं, असं आवाहन रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी केलंय. करवीर तालुक्यातील बेले इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर आणि ग्राशीम इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं महारेशीम अभियान राबवण्यात आले. 10 फेब्रुवारीपासून सुरू असलेलं महारेशीम अभियान 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्या अनुषंगानं करवीर तालुक्यातील बेले इथं रेशीम उद्योगाबाबत नवीन तुती लागवड नोंदणी, निर्जंतुकीकरण प्रात्यक्षिक आणि ग्राशीम इंडस्ट्रीज विक्रम ब्रँड ब्लिचिंग पावडरच्या वतीनं शेतकऱ्यांना मोफत सेफ्टी किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी शासनानं रेशीम शेतीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू केल्याची माहिती दिली. या अभियानात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोल्हापूरील शेतकरी बांधवांना मी आपल्याला नम्र आवाहन करतो की महारेशीम अभियान 2026 दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते 11 मार्च 2026पर्यंत या जिल्ह्यात लागू झालेलं आहे. तरी सर्व जे नवीन तुती लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांनी त्यांची नोंदणी आपले सरकार पोर्टलवर दिनांक 11 मार्च 2026पर्यंत करावी, अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रवीण निकम यांनी रेशीम शेतीतील तांत्रिक बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. ग्रासिम इंडस्ट्रीजचे प्रॉडक्ट हेड
राजेंद्र परब यांनी ब्लिचिंग पावडर, पाणी आणि जमिनीवरील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी निर्जंतुकीकरण प्रक्रियेचं प्रात्यक्षिक करून दाखवत उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. ग्राम रोजगार सेवक संघटनेचे तानाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या क्षेत्र सहाय्यक प्रियांका चंदनशिवे, सुनील शिपुगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज त्यांनी इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केलं. यानंतर आता याच मागणीसाठी येत्या सोमवारी कोल्हापुरात भव्य संघर्ष महामोर्चा काढला जाणार आहे. दरगोंडा उर्फ महेश बसगोंडा पाटील यांनी पट्टण कोडोलीतून जिल्हा परिषद निवडणूक अनुसूचित जाती प्रवर्गातील कथित खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे लढवली आहे. तसंच गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश महादेव तुर्बतमठ आणि इचलकरंजीतील नगरसेविका अलका अशोक स्वामी यांनीही SC आरक्षित जागांवर बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवल्याचा आरोप अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं करण्यात आलाय. याविरोधात आज इचलकरंजीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. यावेळी खऱ्या SC उमेदवारांचं राजकीय प्रतिनिधित्व हिरावलं जात असून समाजाच्या भावी पिढीच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी संबंधितांची जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावीत, निवडून आलेल्यांची पदं बरखास्त करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशा मागण्या समितीच्या वतीनं करण्यात आल्यात. सर्व समाज बांधवांनी 9 मार्च रोजी आयोजित कोल्हापुरातील संघर्ष महामोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन समितीनं केलंय. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात आमरण साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज 4थ्या दिवशी सुद्धा हे आंदोलन सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित आणि त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेनं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात आमरण साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 4था दिवस आहे. 2006 शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाचे सर्व लाभ मिळालेत. मात्र फक्त जुनी पेन्शन शासन नाकारत आहे. तर दुसरीकडे 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त किंवा शासन जाहिरात जरी असेल अशा राज्यातील आस्थापना कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतोय. याची संख्या जवळपास 18 लाख आहे. तर मग शासन 26,000 कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव का करत आहे असा सवाल संघटनेनं उपस्थित केलाय. त्यामुळं पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित आणि त्यानंतर 100% अनुदानावर असलेल्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक तसंच कर्मचारी यांना 1982च्या जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर या मागणीकडे शासनानं दुर्लक्ष केलं तर सोमवारपासून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान या आंदोलनस्थळी शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी भेट देत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचा पाठपुरावा करू असं आश्वासन दिलंय. यासह शिक्षक नेते SD लाड, दादासाहेब लाड यांनी सुद्धा भेट देऊन पाठिंबा दर्शवला. स्वर्गीय निवासराव साळोखे यांच्या स्मरणार्थ होळी लहान पण शेणी दान हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत संकलित झालेल्या शेणी पंचगंगा स्मशानभूमीस दान करण्यात आल्या. स्वर्गीय निवासराव साळोखे यांच्या स्मरणार्थ होळी सणाचं औचित्य साधत होळी लहान पण शेणी दान हा उपक्रम राबवण्यात आला. त्यांच्या कन्या आणि सामाजिक कार्यकर्त्या रश्मी साळुंखे यांच्या पुढाकारानं राबवलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत संकलित झालेल्या शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान करण्यात आल्या. पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारा हा उपक्रम दिशादर्शक ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. यावेळी संभाजी साळुंखे, दिलीप भिवटे, शीला माने, पूजा शिंदे, सविता दिवसे, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, राज्य संघटक मनोहर सोरप, जिल्हा प्रवक्ते सुनील सामंत, रणजित राबाडे, ओमराज भोसले, सुहास सदलगे, मायाप्पा हळली आदी मान्यवर उपस्थित होते.
महावितरणच्या राधानगरी उपविभागीय कार्यालयाच्या वतीनं आज लाईनमन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन, पाऊस, वादळ, वारा अशा कोणत्याही परिस्थितीत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या लाईनमन बांधवांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन, पाऊस, वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत जीवाची पर्वा न करता लाईनमन काम करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं विशेष कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राधानगरीचे उपकार्यकारी अभियंता ओमकार डांगे, अभियंता सुशांत निकम, हास्यसम्राट संभाजी यादव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. लाईनमनच्या सत्कारावेळी अनेक जण भावनिक झाले. आपल्या सहकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचं कौतुक करण्यात आलं. यावेळी बोलताना उपकार्यकारी अभियंता ओमकार डांगे यांनी वीज यंत्रणेचा कणा म्हणजे लाईनमन असून त्यांच्या कष्टामुळेच दुर्गम भागातही अखंडित वीज पुरवठा शक्य होतो असं सांगितलं. अभियंता सुशांत निकम यांनीही लाईनमनच्या धाडसाचं आणि कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं. हास्यसम्राट संभाजी यादव यांनी आपल्या वेगळ्या शैलीत जीवनाचं सार स्पष्ट करून दिलं. यावेळी सुरक्षा जनजागृती, अनुभव कथन आणि परस्पर संवादाचं सत्र घेण्यात आलं. शेवटी सर्व लाईनमन बांधवांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक व्यावसायिक भाग असलेल्या राजारामपुरी परिसरातील ड्रेनेज समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर 2026-27च्या महापालिका अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापूरमधील व्यापारपेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, माळी कॉलनी आणि टाकाळा परिसरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलाय. राजारामपुरी परिसरात तब्बल 60 वर्षांपूर्वीची ड्रेनेज लाईन आजही वापरात आहे. 1967 साली टाकलेली 4 इंची लाईन आजच्या वाढलेल्या लोकसंख्येला आणि व्यावसायिक वाढीला अपुरी पडतीये. दरवर्षी सुमारे 10 कोटी रुपयांहून अधिक कर या भागातून महापालिकेकडे जमा होतो. तरीही सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. 24 ते 30 इंच व्यासाची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी या भागाला विशेष पॅकेज द्यावं. 2026-27च्या महापालिका अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी अशी मागणी उत्तुरे यांनी महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान महापालिकेकडून शहरातील ड्रेनेज लाईन नसलेल्या भागात ड्रेनेज लाईन टाकण्यात येते आहे. सम्राटनगर, प्रतिभानगर, विद्यापीठ परिसरासह इतरत्र मोठी ड्रेनेज लाईन टाकली जाते. त्या ड्रेनेज लाईन राजारामपुरीतील ड्रेनेज लाईनला जोडल्यास सर्व भागाचा भार राजारामपुरीतील ड्रेनेज लाईनवर येऊन ड्रेनेजचा प्रश्न गंभीर होईल. याकडेही उत्तुरे यांनी लक्ष वेधलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, सनी शिंदे, राहुल कांबळे, अल्ताफ मकानदार उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुथे, माया इवनाते यांना उमेदवारी. महिला सहन करतात म्हणून तक्रारीस उशीर होतो. वैवाहिक छळ प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. विधानभवनाच्या लॉबीत 2 आमदार भिडले. भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक. राज्यात लवकरच खासगी भूमापन संस्थांद्वारे मोजणी सुरू. 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना लवकरच परत आणलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. शाळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी सांगली पॅटर्न राज्यभर राबवा. विधानसभेतील लक्षवेधी चर्चेदरम्यान डॉक्टर विश्वजित कदम यांची आग्रही मागणी. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका. सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला.
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी जलतरण तलावात पोहण्यासाठी असलेल्या शुल्कात वाढ करू नये अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. शुल्क वाढ केल्यास नागरिकांना जबरदस्तीनं मोफत प्रवेश देऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचे अंबाबाई जलतरण तलाव आणि रमणमाळा जलतरण तलाव असे 2च जलतरण तलाव आहेत. यातील अंबाई जलतरण तलाव लोकप्रतिनिधी प्रशासनाचा निष्काळजीपणामुळे गेली कित्येक वर्ष दुरुस्ती आणि निधीअभावी बंद आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी जलतरण तलाव हा एकच पर्याय आहे. या तलावाच्या खाजगीकरणाचा डाव मध्यंतरी हाणून पाडला होता. सध्या छत्रपती शिवाजी जलतरण तलावामध्ये येणाऱ्यांना प्रतिदिन 50 रुपये, मासिक 800 रुपये, शिकाऊंसाठी मासिक 1700 रुपये, 6 माहीसाठी 2900 रुपये, वार्षिक 5000, फॅमिलीतील 4 व्यक्तींसाठी वार्षिक 11,100 रुपये इतके शुल्क आकारले जाते. यामध्ये दररोजच्या आणि मासिक शुल्कात वाढ करण्याचं महापालिका प्रशासनाचं नियोजन असल्यानं याला युवासेनेनं विरोध केला आहे. ही शुल्कवाढ करू नये अशी मागणी युवासेनेनं केली असून या मागणीचं निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राधानगरी तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांना देण्यात आलं. शुल्क वाढ झाल्यास नागरिकांना तलावात जबरदस्तीनं मोफत प्रवेश देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनजित माने, चैतन्य देशपांडे, सानिका दामुगडे, अक्षय घाटगे, शुभम पाटील, युवराज मोरे, अक्षय मोरे, कनिष्क शिंदे, ऋषिकेश जोशी, सिद्धेश नाईक, आदित्य हुलजी, संकेत गुरव आदी उपस्थित होते. कागल तालुक्यातील बामणी इथं 2 दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात पन्हाळा तालुक्यातील मोहोरे इथल्या अविनाश झेंडे आणि करवीर तालुक्यातील कोगिलमधील अविनाश पाटील या दोघांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मंगळवारी रात्री हा अपघात झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अविनाश झेंडे हे आपल्या कामानिमित्त मुरगुडकडून मोहरेकडे परतत होते. त्यांच्या दुचाकीवर मागे शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथले सूरज पाटील हा तरुण बसला होता. दरम्यान कोगिल इथले अविनाश पाटील हे शहाजी परीट यांना सोबत घेऊन कोगिल या आपल्या गावाकडून खेबवडेच्या दिशेनं जात होते. बामणी परिसरातील खेबवडे फाट्याकडे वळत असताना या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये अविनाश पाटील आणि अविनाश झेंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज पाटील आणि शहाजी परीट हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सूरज पाटील याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर शहाजी परीट यांच्यावर कणेरी मठ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मोहरे आणि कोगिल परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणाचा कागल पोलीस अधिक तपास करत आहेत. मोरेवाडी परिसरात घडलेल्या घरफोडीत चोरट्यांनी 6 तोळे सोन्यासह सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं. मोरेवाडी परिसरात राहणाऱ्या रितू प्रशांत बल्ला या रविवारी रात्री 10:30 वाजता पुण्यात कुटुंबासह कामासाठी गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा फोडला असल्याची माहिती शेजाऱ्यांनी रितू यांच्या कुटुंबियांना दिली. आज पहाटे 3:30 वाजता आपल्या राहत्या घरी पोहोचल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याबाबत त्यांनी करवीर पोलिसांना याची माहिती दिली. चोरट्यांनी 6 तोळे सोने, 350 ग्रॅम चांदी, 5,000ची रोकड, 6 महागडी घड्याळं, किमती गॉगल आणि परफ्यूम असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं प्रशांत बल्ला यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. यावेळी श्वानाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. श्वानानं चोरीच्या ठिकाणापासून रस्त्याच्या दक्षिणेस असलेल्या कंदलगाव शिवारापर्यंत माग काढला. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं. गेल्या काही महिन्यात मोरेवाडी परिसरात सातत्यानं घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. 4 महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार असलेला सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा संचालक गोविंद शिवाजी पाटील याला ताब्यात घेण्यात आलंय. LCBनं शिये इथं ही कारवाई केली. कोल्हापुरातील अयोध्या टॉवर इथं सान्विक वेल्थ मॅनेजमेंट या नावानं कंपनी स्थापन करण्यात आली होती.
4 महिन्यात गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून कंपनीनं सुमारे 3,62,00,00,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील शिये इथं राहणाऱ्या या कंपनीचा संचालक गोविंद शिवाजी पाटील हा 4 वर्षांपासून पसार होता. तो आपल्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं शिये इथं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. पुढील तपासासाठी त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, महेश आंबी, अमित सरजे, समीर कांबळे आणि सुशील पाटील यांनी केली. इचलकरंजीतील गजबजलेल्या मुख्य मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री उशिरा एका भरधाव मोटारीनं दुभाजकाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मोटारीनं तब्बल 3 पलट्या घेतल्या. या अपघातात चालक भरत जैन हे किरकोळ जखमी झाले आहेत. इचलकरंजीतील भरत जैन हे शिवतीर्थ परिसरातून छत्रपती शाहू महाराज पुतळ्याच्या दिशेनं मोटारीनं जात होते. मेन रोडवरील दुभाजकाजवळ आल्यावर अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि मोटार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की मोटारीनं सलग 3 पलट्या घेतल्या आणि रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. अपघातानंतर काही क्षणातच वाहनातून धूर निघू लागला. त्यानंतर तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला वाहनातून बाहेर काढलं. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत अग्निशमन दलाला आणि पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार वेग आणि नियंत्रण सुटणं हे अपघाताचं मुख्य कारण होतं. या अपघातात चालक भरत जैन हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे काही काळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करतायत. कोल्हापुरातील कैलासगडची स्वारी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंकरांच्या जयघोषात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. 8 दिवस चाललेल्या धार्मिक सोहळ्याची सांगता महाप्रसादानं झाली. कोल्हापुरातील कैलासगडची स्वारी मंदिरात वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटे अभिषेक आणि आरती करण्यात आली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळी आणि फुलांच्या सजावटीनं उजळून निघाला होता. यावेळी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. सायंकाळी चांदीच्या पालखीत शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. वल्लभानंद सरस्वती स्वामी, माजी आमदार जयश्री जाधव, मंदिराचे अध्यक्ष सत्यजित जाधव आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं. धनगरी ढोल, झांज पथक आणि भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या पालखी मिरवणुकीत लहान मुलं पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती. पाटाकडील तालीम मंडळ, देवणे गल्ली, खासबाग चौकमार्गे पुन्हा पालखी मंदिरात आली. यावेळी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आलं. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक संभाजी जाधव, उपाध्यक्ष केशव पोवार, महादेव महाराज यादव, सचिव विलास गौड, पुजारी विठ्ठलराव जाधव आणि गणेश भोसले यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. महाप्रसाद वाटपानं या सोहळ्याची सांगता झाली. कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या 10वीच्या 1975-76च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. तब्बल 50 वर्षांनंतर झालेल्या भेटीमुळं मित्रमैत्रिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये 1975-76 साली शिकणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालानंतर वाटा विखुरल्या. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असताना तब्बल 50 वर्षांनंतर या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा प्रायव्हेट हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. 50 वर्षांपूर्वीची 16-17व्या वयोगटातील मुलं-मुली आज 2026मध्ये 60 ओलांडल्यामुळं एकमेकांना ओळखणं थोडं अवघड जात होतं. यावेळी प्रत्येकानं आपला परिचय करून दिल्यानंतर गतकाळातील स्मृती जागृत होत गेल्या. यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करत शिक्षकांनी केलेल्या शिक्षेमुळं जीवनाला दिशा मिळाल्याचं सांगितलं. 50 वर्षांपूर्वीच्या आठवणी भेटीदरम्यान ताज्या झाल्यानं मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कोल्हापुरातील राजारामपुरीमधील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या शाखेतून तब्बल 2.5 कोटी रुपयांचं मॉर्गेज कर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलून विकासकाची फसवणूक केल्याची तक्रार राजारामपुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या अध्यक्षांसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
जुन्नर तालुक्यातील नारायणगावमधील मारुती बबनराव जाधव हे विकासक आहेत. त्यांनी टोमॅटो व्यावसायिक असणाऱ्या दत्तात्रय सुरेश शिंगोटे यांच्यासह गट क्रमांक 606 मधील जमीन संयुक्तरित्या खरेदी केली होती. विकास प्रकल्प पूर्ण करताना शिंगोटे यांना एक सदनिका देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेशी त्यांचा कोणताही संबंध उरलेला नव्हता. असं असताना संशयित आरोपी दत्तात्रय शिंगोटे आणि पत्नी पूनम शिंगोटे यांनी संबंधित मालमत्ता आणि इतर मालमत्तेसह बेकायदेशीररित्या डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेडकडे गहाण ठेवत तब्बल 2,50,00,000 मॉर्गेज कर्ज घेतल्याचा गंभीर आरोप फिर्यादी जाधव यांनी केलाय. डोंबिवली बँकेचे अध्यक्ष उदय कवेरी आणि बँकेतील काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमतानं बोगस कागदपत्र तयार करून ही कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, असं जाधव यांचं म्हणणं आहे. संबंधित मालमत्ता गहाण ठेवण्यासाठी आपण कोणतीही अधिकृत कागदपत्र दिली नसल्याचं फिर्यादीनं स्पष्ट केलंय. या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष, संचालक आणि संबंधित शाखेतील पदाधिकारी अशा एकूण 15 जणांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोट्यावधींच्या या कथित घोटाळ्यामुळे सहकारी बँकांच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अधिक तपास राजारामपुरी पोलीस करतायत. इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरात असणाऱ्या एका हॉस्पिटलच्या समोर भर रस्त्यामध्ये ओंकार कांबळे याच्यावर एकानं रात्री 8 वाजता गोळीबार केलाय. यामध्ये ओंकार कांबळे गंभीर जखमी झालाय. अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर राजेश चषक फुटबॉल स्पर्धेचे सामने सुरू आहेत. आजच्या सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळानं 3-1 अशा गोल फरकानं प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर विजय मिळवला. शाहू स्टेडियमवर राजेश चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात 6व्या मिनिटाला श्री शिवाजी तरुण मंडळाच्या हर्ष जरगच्या पासवर संकेत नितीन साळोखे यानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 27व्या मिनिटाला श्री शिवाजीच्या इंद्रजित चौगुलेच्या पासवर संकेत नितीन साळोखे यानं दुसरा गोल केला. सामन्याच्या 31व्या मिनिटाला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या केवल कांबळेच्या पासवर सुजित एसनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाचं खातं खोललं. उत्तरार्धात 66व्या मिनिटाला संकेत अनिल साळोखेच्या पासवर संकेत नितीन साळोखेनं गोल नोंदवत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावर केली. श्री शिवाजी तरुण मंडळाकडून यश जांभळे, दर्शन पाटील, संकेत जरग, इंद्रजित चौगुले यांनी तर प्रॅक्टिस संघाकडून अजिंक्य नलवडे, सूरज जाधव, सचिन गायकवाड, साहिल डाकवे, सुजित एस यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्यापासून उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार असून 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे. कोल्हापूरमध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज साळोखेनगर तर्फे आयोजित शिवाजी विद्यापीठ लीड कॉलेज क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोल्हापुरातील KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघानं इचलकरंजीच्या DKTE टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट संघावर मात करत उपांत्य फेरी गाठली. डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातर्फे आयोजित शिवाजी विद्यापीठ लीड कॉलेज अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर या स्पर्धा घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि क्रिकेट संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. उद्घाटनाला कॅम्पस संचालक डॉक्टर अभिजित माने, प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक सुयोग पाटील, विद्यापीठस्तरीय क्रीडा प्रशिक्षक आणि इतर महाविद्यालयांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेतील पहिला सामना KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विरुद्ध DKTE सोसायटी टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्यात झाला. या सामन्यात KIT कॉलेजनं विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा पुढील 3 दिवस सुरू राहणार असून शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 10हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी यात सहभाग घेतलाय. स्पर्धेच्या आयोजनासाठी DYP साळोखेनगरचे क्रीडा शिक्षक डॉक्टर सचिन पाटील यांच्यासह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा प्रशिक्षकांचं सहकार्य लाभलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जात असताना VSR कंपनीनं मोठा हलगर्जीपणा केला. आमदार रोहित पवारांनी आपल्या 3ऱ्या पत्रकार बैठकीत केला खळबळजनक दावा.
कॉन्क्रीट रस्ता आणि गटारीच्या कामासाठी उद्यापासून परीख पूल रस्ता 45 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद. येत्या 27 मार्चला असलेल्या जागतिक रंगभूमी दिनापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृह रंगकर्मींना खुलं करून देणार, महापौरांचं आश्वासन. करवीर तालुक्यातील मोरेवाडीत झाली घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह 10 लाखांचा मुद्देमाल लंपास. आणि राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाचा प्रॅक्टिस क्लबवर विजय, उद्यापासून होणार उपांत्य फेरीतल्या सामन्यांना सुरुवात. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.